मस्त क्रीमी मँगो मस्तानी जिभेवर ठेवताच मेंदूमध्ये गारेगार स्फोट होईल इतकी भारी. तर मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात मस्त सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण पुणेरी मँगो मस्तानी करतोय, जिथे आपण क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम घरीच बनवणार आहोत. आणि आईस्क्रीम सेट करताना बर्फाचा करकरीतपणा लागू नये म्हणून काय करायचं याही टिप्स आपल्याला बघायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, आज मी इथे साधारण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटर हे म्हशीचं फुल फॅट दूध आहे. आणि आता आपण हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून याची आपण स्लरी बनवून घेणार आहोत. मस्त असं हे मिक्स झालेलं आहे. तर या स्लरीसाठी साधारण मी पाव कप दूध बाजूला ठेवलं होतं. आता त्यानंतर मी 5 ते 6 टेबलस्पून साखर घेतेय आणि ती साखर आपण या दुधामध्ये घालतोय. त्याचसोबत साधारण आपल्याला इथे पाव कप मिल्क पावडर लागणार आहे. हे आपण आधी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. या मस्तानीमध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला ज्या फ्लेवरची मस्तानी असते त्याच फ्लेवरचे आईस्क्रीम वापरलेले दिसतात, पण आपल्याला मस्त टेस्ट देणारं म्हणजे मँगो मस्तानीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम. तर आज आपण हीच पद्धत बघणार आहोत. तर आता मी सांगितल्याप्रमाणे इथे पाव कप मिल्क पावडर घेतली आहे आणि ती सुद्धा आता मी इथे मिक्स करून घेते. तर आता मी यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पाव कप मिल्क पावडर घातली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे जी आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली होती ती सुद्धा यामध्ये मिक्स केली आहे. आणि आता मी हे फेटणीने मिक्स करते आहे. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे, कारण कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून यामध्ये मी विस्करच्या साहाय्याने असं मिक्स करून घेते. आणि आता मी यामध्ये साधारण पाव कप दुधावरची साय घातलेली आहे. जर तुमच्याकडे साय अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता. आणि हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे. आता हे छान उकळलंय. मी गॅस बंद करते आणि इथे मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालते. या व्हॅनिला इसेन्समुळे या आईस्क्रीमला चव खूप छान येईल. आता हे सगळं मिश्रण मस्त असं क्रीमी झालेलं आहे. आता आपण याला थंड करून घेऊयात. साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल याला पूर्णपणे थंड होण्यासाठी, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून याला पटकन थंड करून घेऊ शकता. हे थंड झाल्यानंतर आपण याचा आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवूयात. तुम्ही इथे बघू शकता हे आता व्यवस्थितपणे थंड झालंय. आणि आता हे मी एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये व्यवस्थितपणे सेट होण्यासाठी ठेवून देते. तर आपला आईस्क्रीम आता काही वेळात सेट होईलच. आता हे मी साधारण 5 ते 6 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले. 5-6 तासांनी तुम्ही इथे बघू शकता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आता आपण याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. तर यासाठी तुम्ही इथे ब्लेंडरचा सुद्धा उपयोग करू शकता, किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही याला फेटू शकता. मिश्रण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला 1 ते 2 मिनिटासाठी फेटून घेते, जेणेकरून यामध्ये बर्फाच्या गुठळ्या होणार नाहीत किंवा आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत. तर इथे 2 मिनिटं मी मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पण यावेळी सेट करायला ठेवण्यापूर्वी मी इथे वरून क्लिंग रॅप लावते, जेणेकरून आईस क्रिस्टल यावर जमा होणार नाहीत. जर तुमच्याकडे क्लिंग रॅप अवेलेबल नसेल तर तुम्ही साधी दुधाची पिशवी जी असते ती सुद्धा यावरती ठेवू शकता. अशा प्रकारे हे क्लिंग रॅप लावल्यानंतर मी हे पुन्हा 7 ते 8 तासांसाठी फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवून देते.
अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. साधारण 8 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हे आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालंय. तर आता मस्तानीची दुसरी स्टेप ती म्हणजे मँगो मिल्कशेक. तर त्यासाठी मी इथे साधारण 1.5 कप आंब्याचे असे लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी घालतेय साधारण 1 ते 1.5 कप साईसकट थंड केलेलं दूध. त्यामध्ये मी पुन्हा घालतेय व्हॅनिला आईस्क्रीमचे 2 स्कूप आणि हे आपण मिक्सरवर अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे हवं असेल तर 5-6 चमचे साखरसुद्धा ॲड करू शकता. तर हे आपलं मिल्कशेक रेडी आहे. आता आपण हे सर्व करूया. तर त्यासाठी मी इथे आधी आंब्याचे थोडे तुकडे घातलेत, त्यानंतर हा मँगो मिल्कशेक वरून घातलेला आहे. त्यानंतर आपण 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. पुन्हा थोडे आंब्याचे लहान लहान चंक्स घालायचे आहेत. त्यानंतर पुन्हा मी थोडासा मँगो मिल्कशेक घालतेय आणि आता आपण पुन्हा एकदा वरून 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालतोय. त्याच्यानंतर तुम्ही वरून खूप सारे असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. आणि सर्वात शेवटी मस्त अशी टुटी फ्रुटी घालायची आहे. तर हा थंडगार असा मँगो मस्तानीचा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा आपण भेटू मस्त अशा गारेगार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.